तर उद्धव ठाकरे हे संपलेल्या पक्षाचे प्रमुख आहेत अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कोकणात आलेत आमचं मतदान वाढलंय। ठाकरे राऊतांनी राणेंवरती टीका केली आहे तर जनतेला राग येणारच। उद्धव ठाकरेंनी टीका केली, आम्ही सुद्धा त्यांना उत्तर देऊ। राणेंना शिव्या घालणाऱ्या ठाकरेंना 4 जूनला उत्तर मिळेल असे म्हटले। राणे साहेबांवर सुद्धा आरोप केला जातो। विरोधक नारायण राणेंना घेरण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा सुद्धा या कणकवलीमध्ये लावली आहे। ते एका पक्षाचे म्हणजे आता संपलेल्या पक्षाचे नेतृत्व करणारा एक पक्षप्रमुख येतोय म्हणून राणेंना शिवाय घालणं, खालच्या पातळीची टीका आमच्या देवेंद्रजींवर करणं, ज्या मोदीजींमुळे 14 आणि 19ला इकडच्या जनतेने विनायक राऊतांना निवडून दिलं, उद्धवजींना 18 खासदार निवडून दिले, त्याच मोदीजींना अगर तुम्हाला 24ला येऊन त्यांच्या विरोधात टीका करायला लागते तर उद्धवजींनी नक्की यावं। आग्रहाने मी त्यांना विनंती करी, तुम्ही या, कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आले आमचं मतदान वाढलेलं आहे आणि लोकांनी आम्हाला उदंड प्रतिसाद दिलेला आहे। नारायण राणे साहेबांनी एक आव्हान दिलंय की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत इथे येऊन जर आमच्या नेत्यांवर बोलले तर परत जायच्या वाटा या फक्त आम्हाला माहिती आहे। बघा, एक लक्षात घ्या, राणे साहेबांची ती भावना आहे। आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, सहकारी म्हणून आज आम्ही पक्षामध्ये काम करतोय। तुम्ही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारा, त्याच्या नेतृत्वावर अगर कोणी खालच्या पातळीची टीका केली तर त्यांना असा राग येणार नाही का? ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुमच्या रक्ताच्या भावानी जेवढं तुम्हाला सांभाळलं नाही उद्धवजींनी, त्याच्या पलीकडे जाऊन 14 ते 19 मध्ये ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला ताकद दिली, बरोबर उभे राहिले, तुम्ही त्यांनाच अगर खालच्या पातळीची टीका करत असाल ना तर भारतीय जनता पक्षाचा कुठलाच कार्यकर्ता हे सहन करणार नाही। आणि त्या भावनेने राणे साहेबांनी ते वक्तव्य केलेलं आहे। जे उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सिंधुदुर्गात होणाऱ्या सभेकडे भाजपवाल्यांचं लक्ष असणार। एक लक्षात घ्या, आम्हाला विचाराची लढाई विचारांनी लढायची। उद्धवजींनी यावं, उद्धवजींनी बोलावं, वैयक्तिक टीका करावी, मग आम्हालाही त्याची प्रतिउत्तर आहे ना आम्ही आमच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन देऊ। उत्तर 4 जूनला तुम्हाला मिळेल आणि 7 जूनला काय करायचे ते आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीची जनता निश्चित पद्धतीने करेल, एवढं मी सांगतो। महेश सावंत, टीव्ही 9 मराठी।